हॅलो. बघा, आयुर्वेदानुसार 96% आजार हे पोटापासून सुरू होतात आणि आपल्या चांगल्या हेल्थचं डायरेक्ट कनेक्शन हे आपल्या पचनासोबत आहे. तर बघा, पचन हे आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कोणतेही पचनासंबंधित त्रास होत आहेत तर त्याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींचेच पुढे मोठे परिणाम आपल्याला बघावे लागतात. तर आत्ताच वेळ आहे की जर तुम्हाला कोणतेही पचनासंबंधित तुम्हाला त्रास होत आहे त्यावरती तुम्ही आत्ताच काहीतरी हे उपचार करण्याचा, तुमच्या जे दैनंदिन तुमच्या ज्या सवयी आहे त्यामध्ये थोडेफार बदल करण्याचा. तर आज आपण अशा काही सवयी बघणार आहोत की ज्या तुम्हाला पचनामध्ये तुमच्या मदत करणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की तुम्ही जेव्हा जेवण करताय तर ते जेवण तुम्ही शांततेत करा. प्रयत्न करा की किमान एक घास 30 वेळा तरी चावून खाण्याचा. जेव्हा तुम्ही अन्न बारीक चावून खाणार आहे ते आपोआपच चांगल्या पद्धतीने पचन होणार आहे. त्याचबरोबर दिवसभरामध्ये तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की कोमट पाणी पिण्याचा. ते तुम्हाला पचनासाठी मदत करेल. आणि जेव्हा पण आपण जे जेवणाच्या वेळा आहेत त्या वेळांवरतीच तुम्ही जेवण करा. खूप पोट भरून पण खाऊ नका की थोडंसं एम्प्टीनेस आपल्याला ठेवायचं आहे की डायजेशनसाठी, पाण्यासाठी. आणि त्याचबरोबर असे काही पदार्थ आहे की तुम्हाला आहारामध्ये ऍड करायचे आहे की काही सवय, जसं की जेवण झालंय तर तुम्ही जेवणानंतर तुम्ही बडीशेप आहे ती तुम्ही खाऊ शकताय. त्या जेवणानंतर तुम्ही किमान 1 तासाने कोमट पाणी प्या. 1 ते 1.5 ग्लास पाणी तुम्ही पिऊ शकतात. आणि त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये तुम्ही तूप घ्यायला सुरुवात करा. आहारामध्ये जेव्हा तुम्ही ऍड करणार आहे आपोआपच तुमच्या जे इंटेस्टाईन आहे त्यांना नॅचरल ल्युब्रिकेशन मिळणार आहे. तर असे काही मग पदार्थ तुम्ही ऍड करत चला की जे तुम्हाला मदत करणार आहे. जसं बडीशेप झाली आहे, जसं की तूप झालेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोमट पाणी दिवसभरामध्ये हे प्यायचं आहे. आणि तुमच्या आहारामध्ये ग्रीन लिफी ज्या व्हेजिटेबल्स आहेत त्या तुम्ही घेत चला. फ्रुट्सचा समावेश करा. ह्या अशा छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुम्हाला लवकरच जे डायजेशन रिलेटेड कोणतेही इश्यू आहे त्यामध्ये तुम्हाला हेल्प होणार आहे की ते तुमचा जो त्रास होणारा ते कमी होईल आणि जे पुढे वाढणारे प्रॉब्लेम्स आहेत ते देखील तुम्हाला फेस करावे लागणार नाहीत. तर प्रयत्न असा असेल की आपली डायजेशन हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे आणि तो तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातनं आणि छोट्याशा बदलातनं करू शकता. तर तुम्ही नक्कीच करा तो.